बरं, एक इन्सिडेंट झाला आज आपल्याबरोबर. जशी सफारीनी आज आपल्याला थोडंसं राग-रुसवा व्यक्त केला, तसं आज एका हॉटेलला आम्ही गेलो होतो जेवायला. बोललो चला स्ट्रीमला तर वेळेवर पोहोचू, थोडं लेट होईल, 11 वाजता पोहोचू, पण जेवून जाऊया. तर जेवायला एका हॉटेलला गेलो. तर हॉटेलला काही फारशी गर्दी नव्हती. तिकडचा एसी रूम होता, तिकडे प्रायव्हसी होती थोडी. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे, मी म्हणजे असं हॉटेलमध्ये वगैरे कुठला तरी कोपरा वगैरे बघतो खायला वगैरे. तर आम्ही हॉटेलच्या त्या रूममध्ये गेलो, एसी रूममध्ये. जेवायला बसलो, जेवण मागवलं. तर चेतननी काहीतरी ऑर्डर, म्हणजे मी काहीतरी ऑर्डर केली, तर चेतनला ते ऑर्डर बदलायची होती. मग तो जाऊन त्यांना वेगळं काहीतरी सांगून आला, की एकाच्या प्लेट टेबलवरती ते जेवण होतं, तर ते त्यांनी सांगितलं वाटतं काहीतरी, तर ते जेवण वेगळं आलं. पण ठीक आहे, त्याचा काय एवढा मोठा विषय नाही. एसी रूममध्ये खूप जास्त एसी चालू होता 24 वरती आणि थंडी वाजवते आणि कोण नव्हतं. फक्त 2 मुलं आली त्या एसी रूममध्ये बसायला. तर ते जे वेटर भाऊ आहेत त्यांना मी काय बोललो, की भाऊ एसीची हवा आहे ना, ती डायरेक्ट अंगावर येते, तर एसी बंद करता येईल का थोडा वेळ? तर ते बोलले नाही साहेब, एसी तर बंद नाही होणार. तर मी बोललो मग ठीक आहे, 24च्या 26वर केलं तर चालेल का? तर नाही नाही, तसं काय होणार नाही. मी बोललो ठीक आहे, मग त्याचे फ्लॅप थोडेसे वर केले तरी चालेल का? म्हणजे हवा माझ्यावरती येणार नाही ॲटलिस्ट. नाही, तसं पण नाही काय करू शकत. तर मी त्यांना बोललो म्हणजे इतकी रिस्ट्रिक्शन का आहे, ते कुठले रूल्स आहेत? तर नाही, ते रूल्स आमचे आहेत. तर मी बोललो ठीक आहे, मग तुमच्या मालकाशी मला बोलायला द्या. तर मी जाऊन मालकाशी बोलायला गेलो. मालकांना विचारलं की असा रूल आहे का? तर बोलतात नाही नाही, एसी वगैरे बंद नाही होणार. कसं एसी रूम एसीसाठीच असते आणि तिकडे लोकं येतात, मग कंप्लेंट करतात वगैरे. मी बोललो नाही, समजू शकतो मी, पण तिकडे कोण नव्हतं. आम्ही एसी लावला असता आणि कोणी आलं असतं, जर त्यांना खरंच एसी पाहिजे असेल तर आम्ही थोडी ना अडवणार आहेत. आम्ही तिकडून कुठेतरी हटलो असतो किंवा बोलायची एक पद्धत असते. तर त्यांनी नाही ऐकलं. मग ते बोलले मालकाला कॉल करतो. मी बोललो ठीक आहे, मालकाला कॉल करा. तर मालकाला कॉल केला, मालक आला. त्यांना आम्ही बोललो सेम गोष्ट. तो बोलतो नाही नाही, एसी तसा बंद नाही होणार, तो रूलच आहे आमचा, एसी बंद होत नाही. आजूबाजूचे लोक आक्षेप असा नाही घेत शक्यतो कोणीच, की एसी लागलाच पाहिजे, जीव गेलाच पाहिजे. बाहेर पाऊस पडतोय, थंडी वाजते ऑलरेडी, तरीसुद्धा एसी ते बंद करायला मागत नव्हते. मग ते हमरी तुमरीवर आले, कारण त्यांची शूटिंग चालू होती. तर ते बोलले शूटिंग का चालू आहे? तर मी बोललो कसं आहे, शूटिंग करायचा आम्हाला हक्क आहे आणि तुम्ही जे आमच्याशी वागताय ते रेकॉर्ड झालंच पाहिजे ना. हे सगळं बोलणं माझं झालं. तर ते नंतर मी रेकॉर्ड करत होतो, तर ते आम्ही जात होतो, तर ते जरा खूपच जास्त काय काय बोलत होते, की अशा लोकांना उभं का करता, हे का करता, ते का करता, जाऊ द्या आपण त्या नोकरांना देऊ खायला, काय फरक नाही पडत, त्यांना उभं नका करू, असं आणि जोरजोरात बोलत होते ते. चेतन बोलला की आम्ही काय बिल देणार नाही, कारण आम्ही काय खाल्लं नाही आहे. मी बिल द्यायला रेडी होतो, पण चेतन बोला नको देऊ बिल, आपण काय खाल्लं नाही, बिल कशाला द्या, आणि यांचं वागणं किती चुकीचं आहे. तर मी शांत होतो, पण मी शूट केलं की यांचं वागणं खूप चुकीचं आहे, उलट बोलत आहेत. तर तो व्यक्ती माझ्यावरती धावून आला. मी आहो शेवटपर्यंत केलं का, मी अपमान नाही केला त्या माणसाचा. तो धावून आला आणि हमरी तुमवर की हे नाही, ते बरंच काय बोलला, ते रेकॉर्ड झालं आहे, पण मी ते दाखवू नाही शकणार तुम्हाला, सॉरी त्यासाठी. आणि माझ्याकडून मोबाईल डाकूनही घेतला. मला वाटलं आता अंगावर धावतोय, काय करतोय, पण मी आवाजाच करत होतो. जसं डाकूनही घेतलं, तर डाकूला तो काय करू शकत नाही, मुलगी आहे. मी त्यांना तेच बोललो, तुमची बोलायची पद्धत पण बघा काय आहे आणि तुम्ही आत्ता पण कसे वागतायत. मग चेतन आला. चेतन पण त्यांना बोलला की हे पद्धत काय आहे, म्हणजे तुम्ही आरेतुरीवर आले, लायकी बिकी काढायला लागले, याला काय अर्थ आहे का वगैरे, तुम्हाला माहिती आहे का आम्ही कोण आहोत, आम्ही काय करू, हे करू, असं चेतननी थोडंसं जरा धसकी हे केली. तर तसे ते जरा निवळले. घाबरला तो व्यक्ती. तो घाबरला तसा. मग मी असं पण काय रागात बोललो नाही, मी आहो शेवटपर्यंत बोललो होतो. एक क्षण असं वाटलं की स्टोरी टाकून द्यावी त्या व्यक्तीची. त्यांना मी एक जाता बोललो की तुमचा हा स्वभाव आहे म्हणून तुमच्या हॉटेलला गर्दी नाही आहे. आमच्या पण मित्रांकडचे हॉटेल आहेत, पण आमच्या मित्रांकडच्या हॉटेलमध्ये अशी वागणूक नाही कधी मिळत. कस्टमरला प्रायोरिटी असते. शेवटी कस्टमरमुळे तुमचं हॉटेल चालतं. तुम्ही आदराने जर बोलले असते ना की चला एसी नाहीच बंद करायचं आहे, तर तुम्ही हे बी बोलू शकले असते की सर कसं इथला एसी बंद नाही होऊ शकत, एसी रूम आहे ना, कोणी आलं तर वगैरे, तर तुम्हाला आम्ही शिफ्ट करतो बाहेर, तिकडे बसून तुम्ही निवांत खा, आम्ही सगळं जेवण तिकडे शिफ्ट करू. बोलायची एक पद्धत असते. तर त्यांनी ती पद्धत दाखवली नाही. त्यांनी सुद्धा शूटिंग करायला चालू केलं. मी बोललो तुम्ही शूटिंग करू, तुम्हीच टाका, तुम्हालाच भोगायला लागेल. चेतन मला बोललो होता की मी टाकेल शूटिंग, पण मी त्याला समजवलं की नको. पण हे सांगणं गरजेचं काय माहिती आहे का, की तुमचा जो हॉटेलचा बिझनेस असेल भावांनो, किंवा कुठलाही बिझनेस असेल, तुम्ही कुठलाही बिझनेस करत असाल, कस्टमरमुळे तुम्ही आहात. तुम्ही कस्टमर्सची रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे, कारण तेच तुमचे देव असतात. त्यांच्यामुळे तुमचं हॉटेल चालतं आणि तुम्ही एवढं मचवत असता किंवा काही करत असाल लाईफमध्ये. मी आज इथे बसलेलो आहे, माझं जे सगळं चालतंय घर, ते माझ्या जनतेमुळे चालतंय. मी जर त्यांच्यासमोर रुबाब केला, माच केला की मी सेलिब्रिटी झालो आहे, तुमची लायकी नाही, बाजूला हे ते सगळं हमरी तुमरी केली, तर मी शून्य आहे, माझी लायकी नाही आहे.
त्यामुळे जे तुम्ही केलं आहे, तुम्ही बघालच आज न उद्या माझं चॅनल, तुम्हाला कळेलच तुम्ही जे केलं ते अतिशय लज्जास्पद होतं. पण मी तुमचं नाव कुठे घेणार नाही, मला इंटरेस्ट नाही, कारण मला माहिती आहे त्याचे परिणाम काय होतील. पण तुमचा माज लास्टला उतरला, ते छान वाटलं मला. बाकी कोणी लोक असतील तर त्यांनी जरा प्रेमातच घेत जा, कस्टमरला रिस्पेक्ट आणि आदर द्या भावना. चुकीचं वाटतं, बाकी काय नाही. आणि आमची जेवायचीच इच्छा मेली. आम्ही तिकडून उठलो आणि इज्जतमध्ये येऊन बसलो. आता आईला मी बोललो, आई मला भूक लागेल, थोडं मस्त मीठ मसाला भात दे चिलमध्ये खाऊ. मग आमचा मूडच गेला. बस एवढंच आहे, बाकी काय नाही. फक्त तुम्हाला शेअर करावं असं वाटलं, कारण मला असं वाटतं की गोष्टी शेअर कराव्या तुम्हाला, बाकी काय नाही. चालायचंच. हे ॲक्च्युली एक हॉटेल मालक आणि कस्टमरमधलं भांडण समजून मी इथेच सोडून देतो. आपल्याला हे नाही वाढवायचं आहे, सिम्पल. चेतन खूप भडकला होता, पण चेतन अक्षरशः माझ्यामुळे शांत होता. डाकू पण भडकलेली, पण ते माझ्यामुळे शांत होते. कारण कसं आहे, माझं म्हणणं काय असतं की नाही भांडणंच नको बाबा. मी ना आजकाल घाबरतो, ते वादविवाद नको, भांडणं नको लोकांशी. म्हणजे कधी कधी असं वाटतं की तुमची चुकी असेल तरी आय एम सॉरी, आम्ही एक्झिट करतो, आम्ही तिकडून निघून गेलो. मला आजकाल ना भीतीच वाटायला लागली, ते भांडणं विणणं नकोच वाटतात. काय म्हणजे नकोच भाई. पण हे कसं मनातली गोष्ट आहे ती शेअर करावीशी तुम्हाला वाटली, बाकी काय विषय नाही. ते बस एवढंच आहे, बाकी काय नाही, नॉर्मल. नमस्कार डिस्कॉर्ड की पब्लिक, कसं काय? एकदम मस्त. नमस्कार. एकदम बढिया. तुमचं बोला, कसं काय चाललंय? अरे हॉटेलला एक सीन झाला, आता शेअर केला मी जस्ट लाईव्ह स्ट्रीमवरती. ते सांगत होतो, जरा एक छोटासा मॅटर झाला, पण झाला ते काय एवढं मेटा. पण लास्टला ते घाबरले होते, तो व्यक्ती घाबरला होता. आणि पण एक चुकीचं आहे, म्हणजे अतिशय चुकीचा स्वभाव होता असं मला तरी पर्सनली वाटतंय. म्हणजे मी जर हॉटेलचा मालक असतो किंवा मी हॉटेलचा नोकर असतो, मी वेटर जरी असतो तिथे, आणि मला जर कोणी बोललं असतं ना की AC बंद करा, मी क्षणात बंद केला असता. की कस्टमरला त्रास होतो, बंद केला. दुसरा कोणी कस्टमर आला आणि त्याला जर AC पाहिजे, तर मी मग त्यांना रिक्वेस्ट केली की त्यांना AC पाहिजे आणि AC रूम आहे सर, तर तुम्ही एकतर बाहेर शिफ्ट झाले तर बरं होईल, नाही तर थोडं ॲडजस्ट कराल का, नाही तर मी तुम्हाला थोडंसं तिकडे शिफ्ट करतो किंवा मी फ्लॅपवरती करतो. सिम्पल आहे यार. बोलायची पद्धत तिघांनाही नव्हती, नाही त्या वेटरला होती, नाही मॅनेजरला होती, नाही मालकाला होती. अतिशय चुकीचं होतं. पण ठीक आहे, तिकडे आपली बांधिलकी फॅमिली पण आलेली नेमकी, म्हणून मी जास्त काय बोललो नाही, कारण ते नकोच वादविवाद आजकाल, नकोच वाटतं ते सगळं. नाही राहू दे आता काय. ऋतुराज थँक्यू सो मच फॉर 40. नाव बोला. नाही ऋतुराज नाव नाही हो, नावाचा विषय मला शेअर करावं असं वाटलं. ते मनात राहिलं असतं ना तर मूड खराब राहिला असं. तुम्हाला शेअर केलं तर बरं वाटलं. माझं म्हणणं काय की आपल्याला खूप सारी लोक बघतायत, तर खूप हॉटेल मालक बघत असतील, दुकानाचे ओनर बघत असतील, मोठी मोठी लोक बघत असतील, आणि मी त्यांना समजवण्या एवढा मी मोठा नसेल कदाचित, पण मला असं वाटलं की मी तुम्हाला शेअर करावं की कदाचित जर तुमच्यापैकी कोणाच्या हातून अशी गोष्ट होत असेल की कस्टमरला तुम्ही रिस्पेक्ट नसाल करत किंवा काही, तर ते नका करू, कारण रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे भावनो, बाकी काही विषय नाही. बाकी प्रेम आणि बांधिलकी, आपला कोणाशी वाद नाही, विवाद नाही, भांडणं मिटलेली आहेत. नाही भांडणं नव्हतीच, मी इग्नोर केली ती भांडणं, मॅटर क्लोज. ठीक आहे, सिम्पल. कोणत्या गाडीबद्दल गरुडाजी? नाही कसं माहिती आहे का, आता आपण जी बिमुडी बुक केली आहे त्याच्यानंतर मला दहशत भरले की काय सफारीनी नवीन शॉक नाही द्यावा मला. आता माझी ताकद नाही आहे सध्या काही सहन करायची. आणि नेमकं आदी भाऊंच्या गाडीला जो प्रॉब्लेम झालेला आहे तो सफारीला, म्हणजे डिझेलमध्ये पाणी गेल्याचा काहीतरी विषय, आणि ते जर इंजिनमध्ये गेलं तर त्याचं ते फ्यूल इंजेक्टर वगैरे जातं, असं काहीतरी सीन आहे. तर माझी फाटलेली आहे थोडीशी, कारण यांना 2 लाखाचा खर्च सांगितला आहे. आता उद्याच कळेल नक्की काय विषय आणि काय नाही ते, तर बघू कसं काय ते. भावांनो दादा कधी ब्लॅक मिथ वुकॉंग खेळणार? एवढं युनिक गोष्ट आहे. मेंबर ओनली चॅट ऑन करा भावांनो, आणि फालतूचे स्पॅम करू नका. कुठल्याही हॉटेलचं नाव चॅटमध्ये स्पॅम करू नका, ते चुकीचं होऊन जाईल. आहे की नाही? तुम्ही कुठल्याही चुकीचं नाव स्पॅम करतायत, हे असं नाव नाही आहे त्या हॉटेलचं, तो हे सगळं नका करू कृपया करून प्लीज. मेंबर ओनली पटकन. मी काय म्हणतो, सेम टू सेम प्रॉब्लेम होणं म्हणजे किती युनिक गोष्ट आहे. हां अरे जाम वाईट वाटलं भाई, म्हणजे मला आई शपथ आभी मी सफारीकडेच बघत होतो रे, मला एवढं वाईट वाटत होतं ना. आणि मी तो तो गॅरेजवाला त्याला हात लावलेला ना इंजिनला, तर माझी फाटलेली. मी अरे हा काय करतोय आणि काय नाही, माझी फाटलेली. मी त्या सिक्युरिटीवाल्यांना बोलतो मला जाऊ द्या सर, मला कसं तरी होतंय गाडीला, काय म्हणजे मला भीती वाटते गाडीला कोणी असं हातबीत लावला ना भावना, कसं तरी व्हायला लागलेलं मला. ते आपण टाटा सफारीच्या सर्व्हिसला देतो तेव्हा आपण बघत नाही काय चाललंय, नाही का? शेवटी गाडी आपली येणार आहे, जीव असतो ते जीव असतो ना भाई.
जाऊ द्या हॉटेलचं नाव सांग का. नाही नाही झाला टॉपिक क्लोज. मी काय बोललो एंडिंगला टॉपिक क्लोज झाला. आपल्याला कोणाचं शिमन भाऊ हा तुम्हीच करा. मॉड्स नाहीयेत वाटतं, तुम्हीच करा. अरे यार मेरे को तो ए option मॉड्स नहीं कुठे गेले आया रे. हा झालं. काढू का तुमचा रोल. काय झालं. शिमन भाऊ मॉड कसं करू शकतात. आहे ना एकाला. हा हे झालंय की केलंय की. ए सॉरी मॉड्सना इज्जत केलं. गाईज प्लीज स्पॅम नका करू कृपया करून. आणि आपण मला ॲट दी एंड काय वाटतं माहिती आहे का, आपण हे आपण नाही आहोत की ह्या भांडणांना सोशलवरती टाकणं. मला ते पटलंच नसतं. आपण ते नाही आहोत. माझं शेअर करायचं उद्देश हा आहे की अवेअर करणं तुम्हाला की अशा गोष्टी होत असतात. आणि तुमच्यामधले जे लोक आहेत, जे मालक आहेत कुठल्या बिझनेसचे किंवा ओनर आहेत, त्यांनी त्या गोष्टीची काळजी घ्यावी की कस्टमर्स हे सर्व असतात, त्यांना वेल ट्रीट करणं गरजेचं आहे. त्यांच्यामुळे तुमचं सर्व चालतं. सिम्पल. बाकी माझा हा मुद्दा होता, बाकी काही नाही. तो मुद्दा खेचू नका, सोडून द्या. ठीक आहे. आणि अजिंक्य भाऊ थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग खंडूगोपच्या सोसायटी. अजिंक्य भाऊ आज अजिंक्य भाऊनी मला गाडी दिली भावा. उपकार विसरता नाही येणार अजिंक्य भाऊंचे कमीत कमी 5 वर्ष. बोलणारच नाही रे ते. अजिंक्य भाऊ मी 4 वर्ष बोलून दाखवू ना कंटिन्यू. नाही पण तुम्ही बांधेल की फॅमिलीवाले रिअल आहात. तुम्हाला काय फरक नाही पडणार त्या गोष्टींचा. नाही तर आजकाल भाई भीती वाटते. कोणाकडून नेलकटर घालून भीती वाटते. माझ्या एरियातल्या लोकांकडनं, माझ्या जवळच्या लोकांकडनं. पुढच्या वर्षी जाऊन बोलतील माझ्याकडनं नेलकटर घेतलं ना म्हणून त्यांनी नक्क कापलं, म्हणून सुंदर दिसलं होतं त्याचं बोट त्या व्हिडिओत. नाही तर काय असलं दिसलं असतं काय त्याचं. डेंजर विषय भाई. नाही नेलकटरवरनं आठवलं मला. ते नेलकटर कुठे आहे. गरुडाची नेलकटर तुम्ही घेऊन गेले सर. अरे नाही घेऊन गेले ते. तुम्हालाही आवडलं खूप, मलाही आवडलं होतं. आणि तुम्ही सफारीमध्ये ठेवलेलं ते. अच्छा गरुडा भाऊंची ओके ना. माझी बबलू रोना आ रहा है. डाकूला फुल इमोशनल झाले डाकू. पण तिला मी काय बोललो, गाडी घरीच असणार आहे बरोबर आहे. विषय असा आहे की गाडी घरच्यांकडेच आहे. तर तुला हवी तेव्हा तू बोल, सोडून देऊ घरी. हवी तेवढी वापर, परत काय विषय नाही. हा भाई आपलं रोलिंग हे बघ. BMW सोडून सफारी, थार, हॅरियर, अजून कोणती उरली. सफारी, थार, हॅरियर आणि बरेच आहेत तशा लाईनी. BMW आहे, निंजा आहे. नाही BMW नाही अभि भाऊ प्लीज. BMW निंजा आणि BMW त्यांचं नाव BMW 850 आहे. नका ना अभि भाऊ. जुनी झाली ना ती. जुनी बिनी नाही भाई. गोरी पान फुलासारखी छान दिसते ती. मी काय म्हणते बघ, हॅरियर, सफारी, थार कधी बी रोलिंग करा. आपलंच नवीन गाडी पण ते येणार आहे दाखव तुझी. ती गाडी तिचं नाव नाही मी घेत. 4 गाड्या कधी बी रोल करा ना एकमेकांमध्ये. काय विषय आहे भाई. आपलंच आहे सर्व. फक्त BMWD 1 आणि BMWD 2 म्हणजे बघा वहिनी 1 भाभी 2 आणि भाभी 3 पासन लांब. कळलं का. त्या माझ्या मला असं वाटतं ना श्रीमान की BMWचं जे तू मनावर घेतलं ना आणि त्याच्यामुळेच हा सफारीला त्रास झालाय. आणि शेवटी तिला आज थोडासा मायनर अटॅक आला. तिला ते सहन नाही झालं. तिला ते डोक्यात बसलं असेल ना एवढे दिवस रोज आपण तिच्या आसपास बोलतोय त्या एरियात. आणि ती गाडी ऐकते, त्या गाडीत बसून आपण या गोष्टी बोलतोय. नाही ती म्हणजे भावांना मस्कर नाही. तिला राग आला रे मला ना. म्हणजे आपण बोलतो ना की गाड्यांना जीव नसेल असं कोण. बाई नाही, त्यांना कळतं आणि त्यांना त्रास होतो. आणि डाकू तुझी थार आता रडत असेल की एक टाइम होता रे डाकू म्हणजे थारवाली अशी तुझी पहचान झाली होती. आणि आता तू नाही ग नाही. कोण नसतं कोणाचं ना. वरण भात लोणचं आईच्या गावात रे देव बाप्पा. गेली सफारीचा गेल्यात जमाय मेरी कोस्ता. अगं बाई विषय असा आहे ना मला भाऊ दुःख होतंय की सफारीचं. मला असं वाटतं ते तू कंटिन्यू बोलत होतास ना की सफारी विकू. तर ते खरंच जीव आला गाडीला. आणि त्या गाडीने बिचारीने पहिल्यांदा अभि असं झालं. पहिल्यांदा असं काहीतरी झालं. मस्करी नाही. वाईट तर वाटलं. जीवाला लागलं भाई. पण तू लक्की आहे की तुला तो सिग्नल आलाय डायरेक्ट आणि गाडीने रिस्पॉन्स करणं सोडलंय.